तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव तालुक्यातील बोलठाण घाटमाथ्यावरून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। चक्क नवरा आणि बायको गोतस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बोलठाण येथून रोहिल्याकडे अवैधरित्या गायी कत्तलखान्यात नेल्या जात असल्याची गोपनीय माहिती बोलठाण येथील गोरक्षक व पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे गोरक्षक व पोलिसांनी पिकअप बोलेरो गाडीचा पाठलाग करत थेट घाटमाथ्यावर कारवाई केली। या गाडीत एक सफेद रंगाची गावरान गाय, एक जर्सी गाय आणि अवघ्या 1 वर्षाचे वासरू अशा तिन्ही जनावरांना दोराच्या सहाय्याने घट्ट बांधून अमानुष अवस्थेत कोंबून ठेवण्यात आले होते। आपण बघूया, जिहादी आरोपी हे चक्क हिंदू जोडपे निघाले आहे। मंगेश कडुनाथ तुपे व कावेरी मंगेश तुपे राहणार देवगाव रंगारी असे आरोपी आढळून आले असून हे दोघे नवरा बायको असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलीस हवालदार भास्कर भस्ते यांनी चौकशी केली असता आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। संशय अधिक बळावला असता गाडीला नंबर प्लेट नसल्याचे तसेच जनावरांची नियमित वाहतूक करण्यासाठी खास कडेची व्यवस्था केल्याचेही स्पष्ट झाले। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 46/2026 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, प्राणी संरक्षण अधिनियम 1976, मोटर वाहन अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गायी मुंगसे येथील गोशाळेत रवाना करण्यात आल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भास्कर भस्ते करीत आहेत। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव, संपादक विजय धामणे, नांदगाव। कुठून आले होते? आपलं जातेगाव. जातेगाव. कुठं चालले होते? देवगाव. देवगाव रंगारी. कशा करता? त्याच्यामधून एक पाळायला घेतली होती आणि 2 याचं भाडं आलं होतं, ते भाडं टाकलं. कोणाचं? पोलिसांच्या साहाय्याने घटनास्थळी दाखल झाले व तिथून तपास बस्ते साहेबांनी नांदगाव पोलीस स्टेशन गेले वर्ग केला व तिथून आता 3 गोवंश मालेगाव येथे मुंगसा गोशाळेमध्ये घेऊन जात आहे। जय श्रीराम. ओके, वास.